आता पैशांच्या बाबतीत कारभाऱ्यांसोबत राजकारण करणं ही माझी मजबुरी असते. नमस्कार मंडळी, रामराम. दारावरती मस्त अशा कॉटनच्या ओढण्या आल्या होत्या, ज्या की मी आईला दाखवत होते. कारण शेताकडे गेल्यानंतर आईला त्या डोक्यावरती बांधायला लागतात आणि आई गॅलरीमध्ये बसली होती आणि मी दाखवत होते, कारण तेवढ्या पायऱ्या चढ उतार काही जमत नाही. आणि मग मी मुलांसाठी आलूची भाजी बनवली आणि बाकीच्यांसाठी नॉनव्हेज. आता जे कोणी नॉनव्हेज खात नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये शी करत बसू नका. आम्ही आवडीने खातो आणि तुम्हाला नसेल खायचं किंवा व्हिडिओ नसेल बघायचा तर तुम्ही स्किप करू शकता. आणि आज थोडंसं हेअर केअर केलं, तर त्यासाठी म्हणजे आम्ही दुसऱ्या दिवशी मेहंदी लावत असतो, तर त्याच्या पहिल्या दिवशीच मेहंदी ही भिजत घालतो, ज्याने कलर खूप छान येतं. तर ही गणपती छाप मेहंदी आणि नुपूर अशा दोन्ही आम्ही मिक्स करून लावतो. मेहंदी भिजवण्यासाठीचं जे पाणी आहे तर त्यामध्ये कोपिनचे तांदूळ, ॲलोवेरा, कढीपत्ता, मेथीदाणे आणि कोपिनचे थोडे तांदूळ टाकले होते आणि आळशी, हे सगळं टाकून आम्ही मस्त उकळवून घेतलं आणि थोडासा चहा पावडर आणि नंतर ते त्याच्यामध्ये टाकतो. पण यावेळेस मी काय केलं की ते सगळं मिश्रण जे आहे तर ते मिक्सरमधनंच बारीक करून घेतलं आणि तेच त्याच्यामध्ये टाकलं. म्हणलं रात्रभर राहील तर त्याचा अर्क जास्त उतरेल. तर असे काहीतरी कुटाणे मी करत असते. पण दुसऱ्या दिवशी ते सगळं म्हणजे डोक्याला असं खरखर लागत होतं. काही नाही, 1-2दा वॉश केल्यानंतर निघून जातात. आणि घपला म्हणजे काय, म्हणजे राजकारण पैशाचं. तर मी पार्लरमध्ये गेले होते आणि तिथनं मी हे पैंजण आणले आणि आता हे पैंजण मला थोडे कमीमध्ये मिळाले, पण कारभाऱ्यांपर्यंत येऊस्तोपर्यंत त्याची किंमत दुप्पट तिप्पट झाली. आणि कारभाऱ्यांनाही माहिती आहे की मी जरा पैसे जास्त वाढवूनच सांगते, त्याच्यामुळे त्यांनी मला त्यापेक्षा कमीच दिले. पण त्यातही माझा फायदा मी काढून घेतलाच. तर हे असे घोटाळे करावेच लागतात, कारण आमच्याकडे दुसरे कुठले पैसे येणार आहेत. तर तुम्ही सुद्धा तुमच्या कारभाऱ्यांसोबत असले कुठले घोटाळे करता का? टाटा.